कोट्यावधी श्रमिक असणाऱ्या भारत देशात संघटित असंघटित उद्योगधंद्यात काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याचे लाभ व त्यांचे न्यायिक अधिकार मिळवून देण्यासाठी 30 मे 1970 साली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सची स्थापना करण्यात आली. या सेटूच्या माध्यमातून अनेक कामगारांना त्यांचे न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्षाचे विविध साधने आणि माध्यमे वापरून वर्ग संघर्ष उभा करण्यात आला. या वर्ग संघर्षाच्या जोरावर श्रमिकांना व कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम अविरतपणे चालू आहे. परंतु या देशातील सत्ताधारी ज्या श्रमिकांनी रक्त सांडून कामगार कायदे मिळविले ते पायदळी तुडवून त्यांना बेघर करून वास्तविक जगण्या मारण्याची लढाई सुरू असताना जाती धर्माचे विष समाजात पेरून त्यांना त्यांच्या मूळ प्रश्नापासून परावृत्त करून माथी भडकावण्याचे काम सरकार करत आहे. म्हणून कामगारांनी एक होऊन या विरुद्ध वर्ग संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे, कारण तो आपला आत्मा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी सीटूच्या 55व्या वर्धापन दिनाच्या अभिभाषणात व्यक्त केले. शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं, क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं. इतकंच नाही, अनेक वेळा काँग्रेसवाले माझ्याकडे आले, लाखो रुपये घेऊन आले. त्यांना मी सांगितलं, लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही. कोणाचाही 1 रुपया न घेता कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवलं, लाल झेंड्याला तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आता आपल्या पुढे दुसरा आव्हान येणार आहे. मी परवा मुंबईला गेलो, काही IAS अधिकाऱ्यांनी मला सांगितलं 22 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. आपल्याला इंडिया आघाडी जागा सोडेल या भ्रमावर राहू नका. आतापासून त्यांचे कट चालू आहे. आपल्या ताकदीवर तुम्हाला विधानसभेमध्ये आपल्या माणसाला पाठवावं लागणार आणि विधानसभेमध्ये सीटूचा झेंडा सोलापुरात फडकल्याशिवाय राहणार नाही. गुरुवार दिनांक 30 मे 2024 रोजी सीटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे सीटूचा 55वा वर्धापन दिन सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड MS शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते कॉम्रेड आडम मास्तर यांच्या हस्ते सीटूचा लाल झेंडा फडकवण्यात आले. यावेळी संपूर्ण कार्यालय परिसर व वस्ती परिसर लाल झेंडे बांधून सजविण्यात आले. जगातील कामगारांनो, एक व्हा, कामगार कायदे लागू करा, 4 श्रमसंहिता रद्द करा, सीटूचे वर्धापन दिन चिराही हो, सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे, किमान वेतन मिळाले पाहिजे, कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा, कामगारांवरील अन्याय अत्याचार हाणून पाडा, सरकारची दडपशाही चालणार नाही, CITU जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशा अनेक गगनभेदी आवाज घोषणा देऊन सारा परिसर दुमदुमून सोडले. तदनंतर श्रमिकांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सोलापूर प्रजानाट्य मंडळ कला पथकाचे शाहीर प्रशांत म्याकल, अरुण सामल, विशाल पवार, चंद्रकांत मंजुळकर आदींच्या समुदायाने क्रांतिगीत सादर करून वातावरणात स्फुल्लिंग चेतावले. यावेळी नसीमा शेख, रंगप्पा मरेड्डी, शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, युसुफ शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, शंकर म्हैत्रे, विल्यम ससाणे, नरेश दुगाणे, दाऊद शेख, दीपक निकंबे, सनी शेट्टी, अमित मंचले, वीरेंद्र पद्मा, सलीम मुल्ला आदींसह सीटूचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी व्यक्त केले.